महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 17 जागांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झालेली आहे। महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत, पण त्याच वेळी अनेक ठिकाणी उमेदवारीवरून गोंधळ सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून नुकतेच पक्षात दाखल झालेल्या विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर आता माजी आमदार टिंगरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करत संभ्रम निर्माण केलेला आहे। तिकडे मराठवाड्यात अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी अर्ज भरत बंडखोरीचं निशाण फडकावलेलं आहे, तर नाशिकमध्येही महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे। विधान परिषद निवडणुकीत महायुतीत बंडखोरी। 5 मतदारसंघात महायुतीसमोर मित्र पक्षांचेच बंडखोर। बंडोबांचा थंडोबा करण्याचं आव्हान। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी असेल असं अनेकांना वाटत होतं। प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरण्यावेळी मात्र चित्र वेगळंच दिसू लागलंय। जवळपास 5 मतदारसंघात महायुती विरुद्ध महायुती असं चित्र पाहायला मिळतंय। महायुतीतल्या मित्रपक्षांच्या बंडखोरांनी आव्हान उभं केल्याचं चित्र आहे। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, पुणे, अमरावती या 4 मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे। विधान परिषदेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शेवटपर्यंत रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळालं। जागा वाटप झाल्यानंतर ही नाराजी मिटेल असं वाटत होतं, पण तेही झालं नाही। छत्रपती संभाजीनगर, जालना, सुहास शिरसाट भाजपनं उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेचे बंडखोर समीर सत्तार। नाशिकमधून शिवसेना नरेंद्र दराडेंना उमेदवारी दिली आहे, तर गणेश गीते हे भाजपचे बंडखोर आहेत, तर गोकुळ गीते अपक्ष आहे। पुण्यामधून विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे, तर सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीचे बंडखोर आहेत। रायगड, रत्नागिरीमध्ये अनिकेत तटकरे या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत, तर जुईली दळवी या शिवसेना बंडखोर आहेत। अमरावतीमधून प्रवीण पोटे हे भाजपचे उमेदवार आहेत, तर विप्लव बाजोरिया हे शिवसेनेचे बंडखोर आहेत। जागेचं वाटप झालेलं आहे। 4 जागा शिवसेनेला मिळाल्या, त्यात त्यांनी त्या 4 जागा मागून घेतलेल्या, त्या आधी मागितलेल्या होत्या, तर त्यांची जागा नाशिकची आहे। मी त्यावेळेलाही म्हटलं होतं की नाशिक तुम्ही आम्हाला देत असाल तर जेव्हा आम्ही तुम्हाला देऊ, पण ते त्यांच्याकडून होऊ शकलं नाही। त्यांना एकनाथजींनी संमती दिली नाही, त्यामुळे मग ही जागा आम्हाला सोडता आली नाही। संख्येचं गणित त्याच्यामध्ये होतं आणि म्हणून मग आता ही जागा भाजपच्या वाटेला आलेली आहे। आम्ही एकत्रितपणे सगळेजण मिळून काम करू। महायुतीतला कोणताही नेता बंडखोरीबाबत जाहीर बोलताना दिसत नाहीये। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची 4 जून शेवटची तारीख आहे। एकनाथ शिंदे हे नाराजांची समजूत काढू याबाबत प्रचंड आशावादी असल्याचं पाहायला मिळालं। 4 तारीख उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे अंतिम, आणि आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून यावर निर्णय घेऊ आणि महायुती मध्ये एकाच्या समोर महायुतीतला दुसरा जो कोणी भरला असेल फॉर्म तो माघारी घेईल। महायुतीमधल्या बंडोबांना थंड करण्यासाठी एव्हाना काही नेते कामालाही लागले असतील, पण ही माघार काहीतरी पदरात पाडून घेतल्याशिवाय घेतली जाणार नाही हे जगजाहीर आहे। पण प्रत्येक निवडणुकीत महायुतीतल्या मित्रपक्षात प्रचंड ओढाताण होते, त्यामुळे 2029 पर्यंत महायुती एकदिलानं निवडणुका लढेल का याबाबत साशंकता व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।